मुंबईतील SPRJ कन्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या एम्पॉवरिंग हर फ्युचर या भव्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली। कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यानंतर चिमुकल्या मुलींनी सादर केलेल्या दुर्गा स्तोत्राने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले। मुलींच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। आर्थिक सक्षमीकरण आणि मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तब्बल 1000 मुलींचा गौरव करण्यात आला। गौरव भंडारी यांनी सुकन्या समृद्धी योजना आणि NPS वात्सल्य योजना अंतर्गत मुलींच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी तब्बल 20 कोटी रुपयांची मदत जाहीर केली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश आणि पासबुक प्रदान करण्यात आले। या उपक्रमांतर्गत प्रत्येक मुलीच्या खात्यात 20,000 रुपये जमा करण्यात येणार असून पुढील 10 वर्ष ही रक्कम जमा केली जाणार आहे। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलींचे शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं सांगितलं। एका व्यक्तीच्या सकारात्मक विचारातून समाजात मोठा बदल घडू शकतो असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले। शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवून आणणारा एम्पॉवरिंग हर फ्युचर हा उपक्रम मुलींच्या भविष्यासाठी नवी आशा आणि नवी दिशा देणारा ठरलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रताप सहविद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।